नमस्कार. आपण आज दही वडे करायला घेणार आहोत. तर त्यासाठी मी उडदाची डाळ 4 ते 5 तास भिजत टाकलेली आहे. ती मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. दही वड्यासाठी मी हे 2 लिटर दुधाचं दही केलेलं आहे. त्याच्यासाठी लागणारी ही खडी साखर बारीक मिक्सरला वाटून घेतलेली आहे. थोडं चवीनुसार मीठ आहे, कोथिंबीर आहे, बारीक चिरलेलं आलं आहे आणि हे जे जिरं आहे ना, मी भाजून घेतलेलं आहे. आता ते मी अ, लाटण्यावरनी त्याला भरड करणार आहे. हे भाजलेलं जिरं भरडून घेते. हे फेटून घ्यायचंय पाणी न घालता. पाव चमचा यात मीठ टाकायचंय. ही पिठी खडी साखरेची पिठी आहे ना, ती जरा जास्त प्रमाणात टाकते, कारण आंबट गोड दही वडे छान लागतात. भाजलेलं जिरं भरडलेले तेही टाकायचे. थोडे बारीक चिरलेले आल्याचे तुकडे टाकायचे. थोडी कोथिंबीर पण टाकायची आणि छान ना ह्याला मिक्स करून घ्यायचं. दही छान घोटून झालेलं आहे, मिक्स करून झालेलं. आता त्याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं थंड करायला. डाळ अशी बारीक वाटून घेतलेली आहे मिक्सरला. तर त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याच्यात जरा मीठ थोडं जास्त असलं तरी चालेल, कारण आपल्याला तळून पाण्यात टाकायचे. थोडी कोथिंबीर घालायची, आलंही घालायचं सगळं. हा पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आणि हे छान ना असं फेटून घ्यायचंय त्याच्यात. आणि हे एका साईडला तेल चांगलं तापत ठेवायचं कडकडीत. हे छान फेटून घेतलेलं आहे. आता आपण तेलामध्ये हे वडे टाकूया. गॅस स्लोच ठेवलेला आहे, कारण तेल चांगलं तापलेलं आहे ना. पाणी घेतलेलं आहे तळलेले वडे टाकण्यासाठी. त्यात 1 चमचा मीठ घालायचं आहे. हे असे सगळे तळून पाण्यात टाकायचे आणि हे असेच पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. ज्या वेळेला खायचे आहे ना, त्यावेळेला ते पाण्यातनं काढायचे. हे वडे असे पाण्यात पिळून घ्यायचे. ह्याच्यावरती ना आता आपल्याला दही घालायचंय. प्रत्येक वड्यावरती घालायचंय, कारण दही वड्याला ना दही भरपूर लागतं. त्याच्यानंतर ही काळी मिरी पावडर घालायची आहे आणि मिरची पावडर घालायची. असे हे आपले दही वडे तयार आहेत.